जय श्रीराम मंडळी, आजची ड्युटी सुरू झाली आहे. आज तिसरा दिवस आहे आमचा आणि आज आम्ही एका महाकाय जहाजला टोईंग करून नेपल्सला घेऊन जाणार आहोत. पण आजचा हा व्हिडिओ प्रवासाचा नाही, तर आज मी तुम्हाला टोईंग मधील खरी रिस्क सांगणार. मिशन सुरू करण्यापूर्वी काही महत्वाच्या तांत्रिक गोष्टी तपासाव्या लागतात. सगळ्यात आधी मी इंजिनचं ऑइल चेक केलं, कारण टोईंगच्या वेळी इंजिनवर प्रचंड ताण येणार आहे. ऑइल चेक केल्यावर आता आपण वर जाऊया. आता आपण फनलच्या जवळून वर चाललो आहोत. बघा या लोखंडी शिड्या आणि इथली उंची. ही जागा खूप उंचावर असते. इथून वरती पाहिलं की आपली जबाबदारी किती मोठी आहे याची जाणीव होते. आता आपण पोचलो आहोत एक्सपेन्शन टँक जवळ. हे बघा, दोन्ही एक्सपेन्शन टँक वेगवेगळ्या बाजूला आहेत. मी आता पोर्ट साईडला आहे. येथील वॉटर लेवल परफेक्ट असावी लागते, कारण टोईंगच्या वेळी इंजिन गरम होऊ नये म्हणून ही चेकअप ड्युटी सर्वात महत्त्वाची असते. दोन्ही टँकची लेवल चेक झाली आहे. काम संपून बाहेर आलो आणि निसर्गाचा हा चमत्कार पहा. कालचा सूर्य पूर्ण लाल होता, पण आजचं आकाश हळूहळू काळोखातून बाहेर येत आणि केशरी रंगात न्हावून निघाले. ही शांतता खूप काही सांगून जाते, कारण आता सुरू होणार आहे मुख्य मिशन. हे बघा मित्रांनो, आता आपण ह्या मोठ्या वेसलला टोईंग करणार आहोत. आता आपण टोईंगची तांत्रिक प्रोसेस आणि मॅन्युअरिंग समजून घेऊया. हे ऑपरेशन म्हणजे ब्रिज आणि इंजिन रूम यांच्यातला एक जबरदस्त ताळमेळ असतो. समुद्राच्या लाटा आणि वाऱ्याचा वेग असताना दोन महाकाय जहाजांना एका ठिकाणी स्थिर उभं करणं हे सर्वात मोठं चॅलेंज असतं. ब्रिजवरचे ऑफिसर इंजिन, स्टेअरिंग आणि थ्रस्टर यांचा वापर करून जहाजाला अगदी इंच इंच मॅनेज करतात. एकदा का जहाज स्थिर झाली की आधी छोट्या हेविंग लाईनच्या मदतीने एक मोठी रोप पास करतो आणि त्याच्यानंतर शेवटी मुख्य टोईंग वायर पास करतो. ही प्रोसेस खूप रिस्की असते. बघायला आपल्याला सोपी वाटते आणि सांगताना पण सोपी वाटते, पण करताना तुम्ही बघतायच किती कठीण काम आहे आणि किती स्पीडमध्ये करावं लागतं. एकदम जहाजाच्या शेवटच्या टोकावर उभा राहून हे काम करावं लागतं. आता बघताय तुम्ही हे जहाज किती हालत आहे. जहाज हालत असलं तरी काम थांबवून फायदा नाही, कारण की काम हे आपल्याला करावंच लागणार. जहाज आपलं काम करत आहे आणि आपल्याला आपलं काम करावं लागणार. रोप पास करून पटकन आपल्याला साईडला व्हायचं आहे. तर मंडळी, बघताय आमचे मित्र किती मेहनत घेत आहेत रोप पास करण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे का, टोईंगमध्ये इंजिनवर भरपूर प्रचंड लोड येतो आणि तो झेलण्यासाठी आपले इंजिनियर्स आणि संपूर्ण तांत्रिक टीम सज्ज असतेच. मंडळी, ही बघा, आता आपल्याला टग बोट मदतीला दिसत आहे. पण मला त्या काळ रात्रीची आठवण येते, जेव्हा परिस्थिती पूर्ण वेगळी होती. रात्रीचे 12 वाजलेले, घोर अंधार आणि भर समुद्रात एका जहाजाचं इंजिन पूर्ण डेड झालं होतं. तिथे मदतीला एकही टगबोट नव्हती. टगबोट नसताना दोन महाकाय जहाजांचं लाटांच्या तडाख्यात जवळ आणणं म्हणजे मृत्यूशी खेळ होता. इंजिन बंद असल्यामुळे ते जहाज लाटांवर वेडवाकडं हेलकावे खात होतं. जर आमचं जहाज त्यांना धडकलं असतं तर मोठी दुर्घटना झाली असती. पण त्या अंधारात विना टगबोट आम्ही आमची लाईफ पास केली आणि त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. जेव्हा इंजिन साथ सोडते तेव्हा त्या खलाशांच्या मनात काय भीती असते हे आम्ही जवळून अनुभवलं होतं. हे बघा, ज्या जहाजला आम्ही टोईंग करणार आहे त्या जहाजवरील व्यक्ती किती टोकावर उभा राहून काम करत आहे. हीच आहे मर्चंट नेव्हीची लाईफ. आणि आमचे मित्र किती स्पीडमध्ये काम करत आहेत बघा. एवढ्या स्पीडमध्ये काम करावं लागतं तेव्हा कुठं ऑपरेशन सक्सेस होतं, कारण की जहाज तिथं इतका वेळ व्यवस्थित थांबून हे काम करणं सोपं नसतं. तर बघा किती आपले मित्र फास्ट काम करत आहेत. आता त्या हेविंग लाईनमध्ये मोठी रोप फसवणार आहे. आता ही रस्सी बघा, एकदा का ही पास झाली की तिथे थांबणं अत्यंत धोक्याचं असतं. या दोरखंडावर इतका ताण असतो की तो तुटला तर काही होऊ शकतं. म्हणून सुरक्षिततेसाठी आपण बाजूला थांबलेलं बरं. आता हेविंग लाईनला ही रोप बांधलेली आहे आणि आता ते लोक ह्या रोपला खेचणार आहेत आणि ही रोप त्यांच्याकडे गेल्यानंतर मग मेन टोईंग वायर आहे ती आपण कनेक्ट करणार आहे. पण एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे सर्व काही दाखवण्यासाठी, कारण की मी पण आता ड्युटीवरती आहे आणि मला आता इंजिन रूममध्ये जावं लागेल. भरपूर वेळ झाला आहे वरती आणि बघताय तुम्ही आता आपले मित्र पण साईडला झाले आहेत पटापट, कारण की आता ती रोप खेचत आहेत ती लोक आणि ती रोप आता हळूहळू जात आहे, म्हणजेच ती लोक खेचत आहेत आणि आपले मित्र पण आता येत आहेत इकडं पटापट. मंडळी, समोरच्या जहाजाच्या समोरच्या बाजूला पाण्याखाली तुम्हाला एक गोल फुगवटा दिसत असेल, त्याला बल्बस बॉव म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का, जहाजाला हा असा आकार का दिलेला असतो? यामुळे जहाजाच्या वेगावर आणि
डिझेलच्या खर्चावर काय परिणाम होतो, ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता आलो आहे मी इंजिन रूममध्ये, कारण की राऊंड घ्यायचा टाइम झाला आहे. इंजिन चालू असल्यामुळे प्रॉपर राऊंड घ्यावा लागतो, ऑइल लेवल चेक करावी लागते, कुठे काही लिकेज आहे का बघावं लागतं आणि सर्व पॅरामीटर्स पण बघावे लागतात. आणि इंजिनसोबत भरपूर काही मशिनरी चालू असतात, त्यांना पण बघावं लागतं. भरपूर काही गोष्टी चेक कराव्या लागतात. टोईंगच्या वेळी इंजिनवर जो ताण असतो तो इथे बघा. हा शाफ्ट कसा रोटेट होतोय, याला प्रचंड टॉर्क सहन करावा लागतोय. इंजिन धडधडतंय आणि जहाज नेपल्सच्या दिशेने झेपावतंय. जहाजला पुढे जायची ताकद आणि दुसऱ्या जहाजला ओढण्याची ताकद ही इथूनच भेटत असते. मित्रांनो, आता मी इंजिन रूमचा राऊंड पूर्ण करून पुन्हा एकदा डेकवर आलो आहे. तुमच्यापैकी अनेकांना वाटत असेल की हा सारखा इंजिन रूमचा राऊंड झाला की डेकवरती काय येतो. तर मित्रांनो, तसं काही नाही. माझं मुख्य काम इंजिन रूममध्येच असतं आणि तिथे प्रत्येक तांत्रिक गोष्ट, ऑइल लेवल आणि प्रेशर आम्हाला सतत चेक करावं लागतं. पण हे जे सुंदर फुटेज आणि माहिती मी तुम्हाला देतोय त्यासाठीच मी थोड्या वेळासाठी बाहेर येतो, कारण दिवसभर आम्ही इंजिनच्या आवाजात आणि उष्णतेत असतो, त्यामुळे हे दृश्य पाहिल्यावर थोडा विरंगुळा मिळतो. आता बघा, फायनली आमचं जहाज त्या महाकाय वेसलला घेऊन खुल्या समुद्रात निघालं आहे. जसजसे आम्ही नेपल्सच्या दिशेने पुढे पुढे सरकतोय तसतसं ते शहर धुक्यात आणि अंतरात हळूहळू गायब होते. माझ्याबरोबर मागे बघा, ती वेसल ज्याची आम्ही टोईंग वायर पकडली आहे ती आता पूर्ण ताकदीने आमच्या मागे मागे येत आहे. टोईंग करताना मागचं जहाज कसं बॅलन्स होतंय हे पाहणं खरोखरच कौशल्याचं काम असतं. आता समोर जे महाकाय डोंगर दिसत आहेत ते आहे जगप्रसिद्ध कॅप्री आयलँड. याचे ऐतिहासिक महत्त्व असं की रोमन काळापासून सम्राट इथे सुट्ट्या घालवण्यासाठी येत असत. याची भौगोलिक रचना चुनखडीच्या खडकांनी बनलेली आहे, जे थेट समुद्रातून वर आलेले दिसतात. याला मनी आयलँड म्हणतात, कारण जगातील सर्वात श्रीमंत लोक त्यांच्या आलिशान यार्ड्स घेऊन इथे येतात. इथेच प्रसिद्ध ब्ल्यू ग्रोटो नावाची गुहा आहे, जिथलं पाणी निऑन निळ्या रंगाचं दिसतं. खलाशांसाठी या आयलँडचं महत्त्व असं की हे दिसलं की समजावं आपण नेपल्स पोर्टच्या एकदम जवळ आलो आहोत. शहर आता जवळ आले. आम्ही त्या वेसलला सुरक्षितपणे नेपल्सच्या अँकरेज एरियामध्ये सोडणार आहोत. एक अवघड मिशन यशस्वी झाले. तर मंडळी, अशा प्रकारे आमचं हे चॅलेंजिंग रेस्क्यू आणि टोईंग मिशन आज यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, आम्ही त्या वेसलला नेपल्सच्या अँकरेज एरियामध्ये सुरक्षितपणे सोडून दिलं आहे. एका सीफेअररसाठी यापेक्षा दुसरं मोठं समाधान नसतं की आपल्यामुळे एखादं जहाज आणि त्यावरचे लोक सुरक्षित राहिले. पण आमचं काम इथेच संपलं नाही. आता आमची खरी घरवापसी सुरू होत आहे. आम्ही आता नेपल्सचा निरोप घेऊन पुन्हा एकदा जिवतारोला जाणार आहोत. हा परतीचा प्रवास सोपा नाही, कारण इथून तिथे पोचायला आम्हाला पूर्ण 18 तास लागणार आहेत. म्हणजे हा आमचा या प्रवासातला सलग 4था दिवस असेल. पुढचा रस्ता, पुढचा समुद्र आणि एक नवीन अनुभव आता आमची वाट पाहत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.